सोरायसिससाठी आहार. तुम्हाला माहीत आहे का? जगभरातील करोडो सोरायसिस रुग्णांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे त्यांना कोणी नीट सांगितलं नाही, की रोज ताटात काय असावं आणि काय नसावं. तुम्ही महागडी मेडिसिन्स घेता, तुम्ही क्रीम्स लावता, तुम्ही डॉक्टरांकडे जाता, पण जर ताटात चुकीचं अन्न असेल, तर ते सगळं ट्रीटमेंट अर्धवट राहतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आहार आणि सोरायसिस याचं नातं खूप घट्ट आहे. हे नातं आपल्या इम्युन सिस्टमशी जोडलेलं आहे. आपल्या गटशी जोडलेलं आहे. आपल्या संपूर्ण शरीरातील इन्फ्लेमेशनशी जोडलेलं आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, सोरायसिसमध्ये नक्की काय खावं, काय टाळावं, कोणत्या सवयी तुमचं ट्रीटमेंट खरोखर इफेक्टिव्ह बनवतात. हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण शेवटी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी बहुतेक रुग्णांना माहीत नसते. नमस्कार. मी डॉक्टर आर एस सोनवणे, सोरायटिड सोरायसिस रिसर्च अँड होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर डायरेक्टर. गेल्या 39 वर्षात मी फक्त आणि फक्त सोरायसिस आणि लायकन प्लॅनसच्या रुग्णांवर उपचार केले आहेत. 32,000हून अधिक रुग्णांनी माझ्याकडे उपचार घेतले आहेत. पुण्यातून, महाराष्ट्रातून, देशभरातून, विदेशातूनही. गेल्या 39 वर्षात मी एक गोष्ट आवर्जून निरीक्षण केली आहे. ज्या रुग्णांनी आहाराकडे गांभीर्याने लक्ष दिलं, त्यांची होमिओपॅथिक ट्रीटमेंट कितीतरी जास्त वेगाने चांगली काम करायला लागली. आधी एक मूलभूत गोष्ट समजून घेऊया. सोरायसिस हा केवळ त्वचेचा आजार नाही. तो एक इम्युन मेडिएटेड सिस्टेमिक इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर आहे. म्हणजेच त्याचं मूळ कारण शरीराच्या आतमध्ये आहे, इम्युन सिस्टीममध्ये आहे. आपण जे खातो ते या इम्युन सिस्टीमवर थेट परिणाम करतं. जेव्हा आपण असे पदार्थ खातो जे इन्फ्लेमेशन वाढवतात, तेव्हा सोरायसिसचे फ्लेअर्स वाढतात. त्वचेवर पॅचेस मोठे होत जातात, खाज वाढते, लाली वाढते आणि जेव्हा आपण अँटी इन्फ्लेमेटरी आहार घेतो, तेव्हा शरीराला आतून बळ मिळतं आणि ट्रीटमेंट अधिक प्रभावी होते. हे इतकं सोपं आहे, पण इतकं महत्त्वाचं आहे. तर आधी बघूया काय टाळावं. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लाल मांस, म्हणजे रेड मीट. मटन, बीफ, पोर्क यात आर्किडोनिक ॲसिड असतं आणि हे ॲसिड शरीरात गेलं की इन्फ्लेमेटरी पाथवेज ॲक्टिव्ह होतात. सोरायसिस असलेल्या रुग्णांमध्ये हे खूप लवकर फ्लेअर आणतं. त्यामुळे रेड मीट जितकं कमी कराल, तितकं तुमच्या स्किनसाठी चांगलं आहे. दुसरा पदार्थ डेअरी प्रॉडक्ट्स, दूध, चीज, बटर, पनीर यांनी काही रुग्णांमध्ये इन्फ्लेमेशन वाढते. विशेषतः ज्यांना डेअरी सेन्सिटिव्हिटी आहे, सगळ्यांना नाही. मी माझ्या रुग्णांना सांगतो, 1 महिना डेअरी कमी करून बघा. जर तुमची स्किन इम्प्रूव्ह होत असेल, तर त्याचा अर्थ तुम्हाला डेअरी सेन्सिटिव्हिटी आहे. प्रत्येकाला हे लागू होत नाही, पण हे बघणं आणि तपासणं महत्त्वाचं आहे. तिसरा पदार्थ आहे रिफाईन्ड शुगर आणि मैदा. बिस्किट्स, ब्रेड, व्हाईट राईस, स्वीट्स, मिठाई हे सगळं रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्स आहेत. शरीरात गेल्यावर ब्लड शुगर वाढवतात आणि त्यामुळे इम्युन सिस्टीम उगाचच ॲक्टिव्हेट होते. सोरायसिसमध्ये इम्युन सिस्टीम आधीच ओव्हर ॲक्टिव्ह असते. त्याला आणखी उत्तेजित करायला नको. चौथा पदार्थ आणि सर्वात मोठा ट्रिगर आहे अल्कोहोल. मी 39 वर्षात हजारो रुग्ण बघितले आहेत. ज्यांनी अल्कोहोल बंद केलं, त्यांच्या सोरायसिस पॅचेसमध्ये 30 ते 40% फरक फक्त यामुळेच जाणवला आहे. अल्कोहोल लिव्हरवर ताण देतो, डिटॉक्सिफिकेशन कमी करतो, इन्फ्लेमेशन वाढवतो आणि स्किन सेल्सच्या ॲबनॉर्मल ग्रोथसाठी जमीन तयार करतो. जर तुम्हाला खरोखर बरं व्हायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा अल्कोहोल सोडा. पाचवा आणि महत्त्वाचा पदार्थ आहे जंक फूड. कोल्ड ड्रिंक्स, प्रोसेस्ड फूड्स, पॅकेज नमकीन चिप्स या सगळ्यात प्रिझर्वेटिव्हज, आर्टिफिशियल कलर्स आणि ट्रान्स फॅट्स असतात, जे गटमध्ये डिसबायोसिस निर्माण करतात. आणि आधुनिक संशोधन सांगतं, सोरायसिस आणि गट हेल्थ यांचा अतिशय घट्ट नातं आहे. गट अनहेल्दी असेल तर स्किन अनहेल्दी राहीलच. सहावा, नाईट शेड व्हेजिटेबल्स. टोमॅटो, वांगी, शिमला मिरची, बटाटे हे काही रुग्णांमध्ये फ्लेअर्स वाढवतात. सगळ्यांनाच नाही, पण सेन्सिटिव्हिटी असलेल्यांनी हे रिड्यूस करून बघावं. आता बघूया काय खावं. हिरव्या पालेभाज्या हे सर्वात महत्त्वाचं आहे. मेथी, कोथिंबीर, शेपू, चाकवत
या सगळ्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी न्यूट्रियंट्स भरपूर आहेत. रोज जेवणात एक हिरवी भाजी असायला हवी. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे इन्फ्लेमेशन किंवा सूज कमी करण्यासाठी सर्वात शक्तिशाली अन्नपदार्थ आहेत. चिया सीड्स, वॉलनट म्हणजे अक्रोड हे रोज थोडे खा. 1 चमचा जवस पावडर सकाळी पाण्यासोबत घेणं खूप उपयुक्त आहे. हळद हे आपलं सर्वात जुनं, सर्वात सिद्ध अँटी इन्फ्लेमेटरी औषध आहे. रोज रात्री झोपताना 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद घाला आणि प्या. हळदीतील कुर्कुमिन हा NF-κB इन्फ्लेमेटरी पॅटर्न पाथवेला ब्लॉक करतो, जो सोरायसिसमध्ये ओव्हर ॲक्टिव्ह असतो. कर्ड म्हणजे दही. तुम्हाला डेअरी सेन्सिटिव्ह नसेल तर घरचं ताजं दही रोज खा. यातील प्रोबायोटिक्स गट मायक्रोबायोम बॅलन्स करतात आणि गट स्किन ॲक्सिस समजून घेतात, मजबूत करतात. लक्षात ठेवा, चांगलं गट म्हणजे चांगली स्किन. फ्रुट्स, विशेषतः प्रोमोगेनेट म्हणजे डाळिंब, पपया म्हणजे पपई, हे सगळे अँटीऑक्सिडंट रिच फूड्स आहेत. आवळा तर व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत आहे आणि इम्युन सिस्टीम रेग्युलेट करण्यासाठी आवळा खूप मदत करतो. आणि सर्वात सोपी गोष्ट, भरपूर पाणी प्या. दिवसात किमान 8 ते 10 ग्लास पाणी शरीरात जायलाच हवं. हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. स्किन हायड्रेटेड राहण्यासाठी आणि गट हेल्दी राहण्यासाठी पाणी हे सर्वात जास्त आणि सर्वात प्रभावी उपाय आहे. बरेच रुग्ण पाणी कमी पितात. ही एक मोठी चूक आहे. आता 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, प्रत्येक रुग्णाची सेन्सिटिव्हिटी वेगळी असते. मी सांगितलेले सगळे पदार्थ हे जनरल गाईडलाईन्स आहेत. पण तुमच्या शरीराला नक्की काय सूट होतं आणि काय होत नाही, हे तुम्हाला स्वतः जाणून घ्यायला हवं. त्यासाठी एक छोटं काम करा. फूड डायरी ठेवा. रोज तुम्ही काय खाल्लं हे लिहून ठेवा. जेव्हा आजार वाढेल किंवा फ्लेअर अप होईल, तेव्हा मागचे 2-3 दिवस आपण काय खाल्लं होतं ते बघा. हळूहळू तुमचं पॅटर्न तुमच्या लक्षात येईल. कोणता पदार्थ तुमचा पर्सनल ट्रिगर आहे ते तुम्हाला कळेल. दुसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची आहे, आहार हा ट्रीटमेंटचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण तो संपूर्ण ट्रीटमेंट नाही. सोरायसिस हा इम्यून मेडिएटेड आजार आहे. त्याला बरं करण्यासाठी इम्यून सिस्टीमच्या मुळाशी जाऊन तिला बॅलन्स करणं आवश्यक आहे. होमिओपॅथिक ट्रीटमेंट नेमकं हेच करते. कॉन्स्टिट्यूशनल अप्रोचने पेशंटच्या संपूर्ण शरीराचा, मनाचा आणि जीवनशैलीचा विचार करून ट्रीटमेंट ठरवलं जातं. आहार आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट एकत्र आले की रिझल्ट्स खूप लवकर दिसतात. हे मी 39 वर्षाच्या हजारो रुग्णांच्या उपचाराच्या अनुभवातून सांगतो आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि खरोखर कॉमेंटमध्ये उत्तर द्या. तुमच्या जीवनात असा कोणता एक पदार्थ आहे, जो खाल्ल्यावर तुमचा सोरायसिस नेहमी वाढतो, असं तुम्हाला वाटतं? एकच नाव लिहा. खाली कॉमेंटमध्ये मी स्वतः वाचतो आणि शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर लाईक करायला विसरू नका. आपल्या ग्रुपमध्ये, फॅमिलीमध्ये ज्याला सोरायसिस आहे, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एक क्लिक कोणाचं आयुष्य बदलू शकते. तुम्हाला सोरायसिसबद्दल अधिक माहिती हवी असेल, ऑनलाईन कन्सल्टेशन घ्यायची असेल किंवा ट्रीटमेंटबद्दल जाणून घ्यायचं असेल, आमची वेबसाईट आहे soriatreat.com. इथे तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करता येईल. सोरायसिसबद्दलची सगळी माहिती मिळेल आणि आमच्या 39 वर्षाचा अनुभवाचा फायदा तुम्हाला घेता येईल. डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp नंबर आणि वेबसाईट लिंक दिली आहे. तिथून थेट संपर्क करा. सोरायट्रीट भारतातलं पहिलं डेडिकेटेड होमिओपॅथिक सोरायसिस क्लिनिक आहे. 32,000हून अधिक रुग्णांचा विश्वास, 39 वर्षाचा अनुभव तुमच्यासाठी सदैव तत्पर. धन्यवाद. काळजी घ्या. निरोगी राहा.